आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम। मला हे कळून फार आनंद झाला की पुण्याला 14 जानेवारी या भोगीच्या दिवशी भक्तिसुधा आणि समर्थ व्यासपीठ यांच्या वतीनं एक अत्यंत सुंदर, प्रेरक, स्फूर्तिदायक उपक्रम आयोजित केला गेला आहे। रामरक्षा, भीमरूपी या दोन्ही स्तोत्रांचं अपरंपार महत्त्व आपल्याला आपल्या परंपरेमध्ये जाणवतं। हे राष्ट्र उभं राहायचं असेल तर श्रीराम आणि हनुमान हे आपल्यासमोर आदर्शांच्या रूपानं सातत्यानं असले पाहिजेत। या दोन्ही अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारच्या मूर्ती युवकांच्या, बालकांच्या, पुढल्या पिढीतल्या सर्वांच्या अंतःकरणात रुजवायच्या असतील, प्रतिष्ठापित करायच्या असतील तर त्याला रामरक्षेचा पाठ आणि मारुती स्तोत्राचा, भीमरूपीचा पाठ ही अत्यंत महत्त्वाची आणि स्फूर्तिदायक गोष्ट ठरेल। म्हणून ज्यांनी हा उपक्रम आखला त्या सर्वांचं मी मनोभावे अभिनंदन करतो आणि अधिकाधिक लोकांनी याचा लाभ स्वतः घ्यावा। विशेषतः आपल्या पुढल्या पिढीतल्या बालकांना त्यात सहभागी करून घ्यावं, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। थोर थोर लोक या उपक्रमात सहभागी होत आहेत आणि मोठ्या उत्साहानं सगळे कार्यकर्ते कामाला लागलेत, हे बघून मला आनंद होतो। आता लोकांनी मात्र यामध्ये उत्साहानं सहभागी होणं आणि आपला लाभ करून घेणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे। ती सर्वांनी करावी अशी माझी आग्रहाची विनंती। जय श्रीराम। भारत माता की जय।